सकाळी नाश्त्यात नवीन काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पचायला अगदी हलकं आणि शरीराला पोषण देणारं असं एक उत्तम थालीपीठ आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार, रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत काकडीचं थालीपीठ. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं जे आपल्या शरीराला हायड्रेशन देतं. त्याचबरोबर काकडीमध्ये विटॅमिन के आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीराला पोषण देतं. आज आपण जे काकडीचं थालीपीठ बघणार आहे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असं आहे. तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकता. आणि जर तुम्ही वेट लॉससाठी प्रयत्न करत असाल तर हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. मी या ठिकाणी 2 काकड्या घेतल्यात. काकड्याच्या दोन्ही बाजू कट करून घ्यायच्या. त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. साल जरी नाही काढली तरी चालेल. मी दोन्ही काकड्यांची साल व्यवस्थित काढून घेते. त्यानंतर आपल्याला या किसणीवरती किसून घ्यायचे. इथे मी दोन्ही काकड्यांची साल काढून घेतली आहे. आता या दोन्ही काकड्या मी किसून घेते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती तुम्हाला योग्य पद्धतीने प्रत्येक रेसिपी दाखवली जाते, त्याचबरोबर त्याचं प्रमाणही सांगितलं जातं. इथं मी दोन्ही काकड्या किसून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकताय यात किती पाणी आहे. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. तर आता आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही एकाच प्रकारचं पीठ घालू शकता किंवा 2-3 प्रकारची वेगवेगळी पीठं देखील घालू शकताय. मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ मी 3 ते 4 चमचे घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत. मी कांदा लहान चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. हे देखील आपल्याला यामध्येच मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. वाटणासाठी मला इथं 7 ते 8 मिरच्या, जिरे आणि आलं आणि लसूण घेतले. हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्याचे वाटण बनवायचं आहे आणि ते वाटण यामध्ये घालायचं आहे. तुमच्याकडं ऑलरेडी ठेचा असेल तर तुम्ही घालू शकताय किंवा मिरची बारीक कट करून आणि आले लसूण पेस्ट देखील घालू शकताय. तर मी यामध्ये नंतर हळद घालते. 1 चमचा हळद आणि जे बेसिक मसाले आहेत ते टाकायचे, जसं की धने पावडर, जिरे पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. मी ते 1.5 चमचा मीठ घेतलं आहे. तुम्ही पीठ किती घेणार आहे आणि काकडी किती घेणार आहे त्यानुसार मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी 1 चमचा पांढरे तीळ घातलेत. पांढऱ्या तीळमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. आपण थालीपीठामध्ये शक्यतो पांढरे तीळ वापरतो. आता मी या ठिकाणी कलरसाठी अर्धा चमचा इतकं लाल तिखट पावडर घातली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही. काकडीमध्ये ऑलरेडी जास्त पाणी असतं. त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर मी सगळं पीठ व्यवस्थित यामध्ये मळून घेते. तुम्ही बघू शकताय पीठ किती सैलसर झालं आहे. म्हणजे यात पाणी घातलं नाही तरीसुद्धा काकडीच्या पाण्यामध्ये पीठ भिजवून घेतलं आहे. आता हे मी 5 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून 5 मिनटानंतर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि त्याच तव्यावरती आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पीठ पातळ असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट तव्यावरती थापू शकताय. कपड्यावरती थापण्याची गरज नाही. तर मी तर डायरेक्ट तव्यावरती थापून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय. त्यानंतर असं मी त्याला थोडीशी छिद्र केली आहेत तेल सोडण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा तेल जी छिद्र पाडली आहेत त्यात सोडायचं आणि थोडंसं थालीपीठाच्या साईडनं सोडायचं, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित खरपूस असं भाजतं. आता हे आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटं झाकून वाफेवरती जरा शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे 2 मिनटानंतर झाकण काढून नंतर हे पलटून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे. मी पलटल्यानंतर देखील झाकण ठेवून 2 मिनटं शिजू दिले, कारण त्यामध्ये काकडी आहे आणि 3 पिठं मिक्स केली आहेत, त्यामुळं भाजण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मी झाकण ठेवून दोन्ही बाजूनी व्यवस्थित
भाजून घेतलं आहे. आता हे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले. तुम्ही बघू शकताय कलर देखील किती छान आला आहे. लहान मुलं हे खूप आवडीनं खातात. तुम्ही नक्की ट्राय करा. याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस दिला तर टिफिनमध्ये हे थालीपीठ तुम्ही मुलांना देऊ शकताय. बघू शकताय किती छान कलर आला आहे. मी एका ताटामध्ये काढून घेते. त्याचबरोबर दुसरं देखील थालीपीठ मी तशाच प्रकारे तव्यावरती थोडंसं पीठ घेऊन ते तव्यावरती थापून घ्यायचं. पूर्णपणे आपल्याला एकसारखं थापून घ्यायचं आहे आणि थापून झाल्यानंतर त्यामध्ये छिद्र करायची थोडीशी, म्हणजे त्यावरती तेल सोडलं की थालीपीठ सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस भाजलं जातं. मी तेल व्यवस्थित सोडून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवून हे दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं आहे. मी हे एका बाजूने भाजून पलटून दुसऱ्या बाजूने देखील झाकून थोडा वेळ ते 2 मिनटं शिजवून भाजून घेते. त्याचबरोबर तुम्हाला जर बिना भाजणीचं थालीपीठ करायचं असेल, म्हणजे तुमच्याकडे कोणतीही भाजणी नाही पण तुम्हाला थालीपीठ खायचं आहे, तर चॅनलवरती एक व्हिडिओ आहे बिना भाजणीचं थालीपीठ कसं करायचं. घरच्याच पिठांपासून वेगवेगळ्या प्रकारची पिठं मिक्स करायची आणि त्यापासून थालीपीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ देखील चॅनलवरती आहे. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ देखील नक्की पहा. या ठिकाणी आपली दोन्ही थालीपीठं व्यवस्थित अगदी भाजून तयार आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पौष्टिक रेसिपीसह. धन्यवाद.